मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार, मी प्रियांका आणि आज तुम्हाला सांगणार आहे गौतम ऋषींची गोष्ट. आज राजप्रसादात रोजच्या सकाळपेक्षा अधिक वर्दळ चालू होती. सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून राजा जयवंत संध्या आवर्तने करत होते. सकाळची पूजा करून गुरुकुलात जाण्याच्या कार्याचा आरंभ होणार होता. त्या विचारांनी त्यांचे मन प्रसन्न होते. राजपुत्र आता राजकार्यासाठी सिद्ध होण्यास वाटचाल सुरू करणार. भावी राज्याची घडी बसवणार. राजधुरा आणि ध्वज अजून उल्हासात फडकणार. या भविष्यातील विचारांनी ते आनंदले होते. राजप्रसादात आपापल्या कामात मग्न दासदासी संध्या वंदनानंतर आरंभ होणाऱ्या राजपुत्रांच्या आश्रम प्रवेशाची तयारी करीत होत्या. ऋषी आर्यधर्म जातीने सर्व तयारींवर लक्ष देत होते. ईश्वर कृपेने राजा जयवंतास 4 कुमार होते. भगवान शिवभक्त राजा जयवंत आणि राणी जयवंती अतिशय सालस आणि पापभीरू कुटुंब होते. कुमार अशोक, कुमार प्रल्हाद, कुमार वामन आणि कुमार केशव या 4ही पुत्रांना आज गुरुग्रही पाठवणार म्हणून ते मातृहृदय उत्साहित तर होतेच, पण हळवे देखील होत होते. शांत, अभ्यासू, एकपाठी, सुसंस्कृत म्हणून 4ही राजकुमार प्रसिद्ध होते. विद्या विभूषित होत असताना हे कुमार तिन्ही लोकात प्रसिद्धी पावणार हे निश्चित होते. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे
नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय. ऋषी आर्य धर्मांनी राजप्रसादाच्या प्रांगणात गुरुकुल प्रवेश पूजेची मांडणी केली होती. चारही सुकुमार यज्ञवेदीच्या 4 दिशांना सांभाळून बसतील अशी सोय होती. ऋषी आर्यधर्म कुमारांजवळ आले. सुमुखी कुमार त्यांना पाहताच जागेवरून उठले. त्यांनी ऋषी आर्यधर्म यांना नमस्कार केला. ऋषी आर्यधर्म म्हणाले, सद्बुद्धी रहस्तु. कुमार अशोक, प्रल्हाद, वामन आणि केशव, आज या मंगल दिनी तुम्ही गुरुकुल परंपरेला मान देऊन विद्यार्थी धर्मात प्रवेश करणार. त्यासाठी तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद. तुमची प्राथमिक तयारी राजप्रसादात झाली आहे, तरी या राज्यास पुढे व्यापक व बलाढ्य करता यावे या दृष्टीने भावी पिढी तयार करणे सर्वार्थाने महत्त्वाचे ठरते. अशा वेळेस या गुरुकुलामध्ये राहून तुम्ही धर्म, रण, विवेक आणि अर्थ याबाबत खास नीतीचे ज्ञान ग्रहण करावे. ही अनुकूल ऋषी परंपरा तुम्हाला पुढचा मार्ग कसा असेल आणि त्याला कसे सामोरे जावे हे शिकवते. चारही कुमार मन लावून त्यांची वचने ऐकत होते. कुमार केशव विचारता झाला, गुरुदेव, आम्ही भाग्यवान आहोत. या मातृपोटी व या पितृगृही जन्मलो. त्याबरोबरच आपले आयुष्य या राज्याकरता तयार करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. गुरुकुलात जाण्यास उत्सुक आहोत. आपल्या मातापितांचे नाव उज्ज्वल करू असा आशीर्वाद द्यावा. मनात काही कुतूहल आहे. आपल्यास विचारू का? अवश्य कुमार केशव, ऋषी आर्यधर्म म्हणाले. आपण ज्या गुरुकुलात आम्हास नेत आहात ते गुरुकुल गोदावरी तटी वसलेले आहे. तिथे ऋषी गौतमांच्या आश्रमात आम्ही विद्या ग्रहण करू. ऋषी गौतम सप्तर्षींपैकी महत्वाचे ऋषी. आम्हास त्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे. आपण प्रथम गुरु म्हणून सांगाल का? ऋषी आर्यधर्म आनंदित झाले. ऐक केशवा, मी तुलाच नव्हे तर उपस्थित सर्व कुमारांना या महान ऋषी गौतमांविषयी कथा सांगतो. आपल्या चारही वेदांमध्ये सप्तर्षींचे स्थान फार महत्वाचे आणि अढळ आहे. ते मूलतः अमर नसले तरी त्यांच्या योग शक्ती व कठीण तपश्चर्येने ते अमरत्वाला प्राप्त होतात. त्यांच्या योगिक शक्ती आणि आध्यात्मिक उंचीमुळे ते सर्व मानव जातीस या चारही युगात ते मार्गदर्शन करत आले आहेत. या सप्तर्षींची रचना भगवान ब्रह्मांनी केली आहे. यातले ऋषी गौतम यांना खास सन्माननीय पद आहे. अनेक युगांपूर्वीची गोष्ट आहे. राजा इंद्र हा देवांचा राजा. जसा हा देवेंद्र स्वर्गाधिपती आहे, तसाच तो अहंकारी देखील आहे. स्वर्ग लोकातील संपत्ती, ऐशोआराम जसे देवेंद्राला प्रिय आहे, तसेच त्याला भय उत्पन्न करते. त्याचे सिंहासन जाईल या भीतीने तो त्रस्त असतो. पृथ्वीवरील अत्याचार, पाप, मत्सर, घृणा वाढते आहे. हे पाहून राजा इंद्रदेव नाराज झाले. देवाधिदेव इंद्र हा पर्जन्य देवता आहे. पृथ्वीला पर्जन्य म्हणजे प्राणवायूच. या पृथ्वीचे व्यवस्थापन पुन्हा नीट व्हावे म्हणून राजा इंद्राने पर्जन्य वृष्टी पूर्णपणे थांबवली.
आधी पाप विमुक्त पृथ्वी करण्याचे ध्येय मात्र आता घोर रूप प्राप्त करू लागले. हळूहळू सर्वसामान्य मानव या दुष्काळाला बळी पडू लागले. हजारो मानव मरू लागले. प्रेतांचे ढीग दिसू लागले. पृथ्वी त्राहिमाम करू लागली. मृत्यू देवतेचे थैमान थांबावे म्हणून सर्व प्रजानन इंद्रदेवाला विनवणी करू लागले. अहंकारी इंद्रदेवापुढे काही चालेना झाले. अशा आपत्कालीन परिस्थितीत एकाच आश्रमात सर्व शांत प्रसन्न होते. तो होता ऋषी गौतमांचा आश्रम. देवी गायत्री व देवाधिदेव शंकर भगवान यांचे असीम भक्त ऋषी गौतम यांचा आश्रम धनधान्य, जल, फळ यांनी परिपूर्ण होता. देवी गायत्रीच्या आशीर्वादाने आश्रमात सुखशांती होती. बाहेर पडलेल्या दुष्काळाचे इथे काहीच सावट दिसत नव्हते. ही परिस्थिती पाहून मानव जातीला या दुष्काळातून बाहेर काढण्याकरता सर्व ऋषीगणांनी आपल्या कुटुंबासहित ऋषी गौतमांना शरण जायचे ठरवले. सर्व ऋषीगण सहपरिवार ऋषी गौतमांच्या आश्रमात आले. त्यांनी सर्व कथा त्यांच्या कानी घातली. ऋषी गौतम यांच्या आश्रमाने सर्व आश्रितांचे स्वागत केले. सहृदयी ऋषी गौतम म्हणाले, हा आश्रम सर्वांसाठी आहे. सर्व आश्रम आपल्या सेवेस आहे. जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत सर्वांनी इथेच राहावे. सर्वांना मार्गी लावून ऋषी गौतम पुन्हा देवी गायत्रीच्या मित्रमैत्रिणींनो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनःशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स होतात. ती फक्त तुम्हाला झोप येण्यासाठी मदत करतात. शांत झोपेचा सुखद अनुभव देतात. आराधनेत रुजले. देवी गायत्रीची आराधना अधिक प्रेरणेने आणि स्तोत्रांनी करू लागले. देवी गायत्री त्या आराधनेने प्रसन्न झाली. तिने प्रकट होऊन ऋषी गौतमांना विचारले, हे पुत्र ऋषी गौतमा, तुझे पूजन पाहून मी प्रसन्न आहे. तुला काय वरदान हवे ते मला सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. ऋषी गौतम अत्यंत विनम्रतेने म्हणाले, देवी आई गायत्री, जन्ममाते, ही पृथ्वी दुष्काळाने व्याकुळ झाली आहे. सर्वत्र केवळ मृत्यू थैमान घालतो आहे. सर्वत्र अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अशा अशांत समयी केवळ माझ्या आश्रमात अनेक पीडित आश्रित म्हणून राहत आहेत. मी त्यांचे पोषण कसे करू शकेन याची मला चिंता वाटते. त्यांना पुरेसे अन्न देणे, त्यांचा सांभाळ करणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी कसे पार पाडेन? देवी गायत्री स्मितीत झाली. पुत्र ऋषी गौतम, हा घे कमंडलू. हा दैवी आहे. हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हा तुझ्यासोबत असेल तोवर कोणत्याही दुर्भिक्षाची तुला झळ बसणार नाही. असे म्हणून ती देवी गायत्री अंतर्धान पावली. ऋषी गौतम तो दिव्य कमंडलू घेऊन आश्रमात परतले. त्या कमंडलूला अभिवादन करून प्रथम पौष्टिक अन्न, जल, तद्वतर वस्त्र, अलंकार, यज्ञ आहुती, धन दौलत या सर्व वस्तूंचे भांडार भरून सर्व ऋषीमुनी व त्यांच्या परिवाराची जबाबदारी ऋषी गौतमांनी सहज पेलली. त्या दिव्य कमंडलूच्या प्रसादाने सर्वत्र पुन्हा जीवन उमलू लागले. कोणताही रोग, राक्षस किंवा पीडा नसलेल्या त्या ऋषी गौतमांच्या आश्रमात सर्वजण एक तप सुरक्षित राहिले.
देवलोकातील ऋषी नारद यांच्यापर्यंत ऋषी गौतम व त्यांच्या कमंडलूची कथा देवलोकात पोचली. साक्षात त्या देवलोकातील स्तुती स्वयं राजा इंद्र करत आहे हे पाहून नारद मुनी पृथ्वी भ्रमण करीत ऋषी गौतमांच्या आश्रमी आले. हे ऋषी गौतम, तुमची कीर्ती इंद्रलोकातही आहे. तीनही लोकात आपण प्रसिद्ध आहात. असे असून देखील तुमच्यात कोणताही गर्व नाही, अहंकाराचा लवलेश नाही. आपली स्तुती स्वयं राजा इंद्र करत आहे. देव, गंधर्व, यक्ष, नाग तुमच्या धर्मनीती आणि परोपकारी वृत्तीपुढे झुकले आहेत. त्यांच्या तोंडी आपली स्तुती ऐकून मी इथे आलो आहे. ते सत्य आहे. आपले कल्याण हो. कुमार केशव, असे हे ऋषी गौतम हिंदू देवतांपेक्षा अधिक पूजनीय आणि सक्षम मानले जातात. महर्षी राहुगण आणि माता प्रद्वेषी यांचा हा सुपुत्र खूपच प्रसिद्धी पावला. या प्रसिद्धीमुळे त्यांच्याच आश्रमात शरण आलेले काही मुनी त्यांचा द्वेष करू लागले. काहीही करून ऋषी गौतमांचा अपमान करायचा त्यांनी ठरवले. देवर्षी नारदांनी केलेली स्तुती असूयेचे बीज रोवून गेली. योग्य घटकेची ते संतप्त मुनी वाट पाहू लागले. भगवान विष्णूंनी समजूत काढल्यावर राजा इंद्र देखील आपला राग शांत करून पुन्हा एकदा पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करू लागले. सर्व पूर्वव्रत झाले हे पाहून त्या असूयेने पिडलेल्या मुनींनी डाव रचला. आपल्या दिव्य शक्तीच्या आधारे त्यांनी एक पोकळ गोमाता बनवली. ती अतिशय कृश गोमाता ऋषी गौतम यज्ञ करत असता अवतीभोवती पोचली. त्या गौमातेची अवस्था पाहून ऋषी गौतमांचे हृदय करुणेने भरून आले. त्यांनी तिला गोशाळेत नेले. तिला दावणीला बांधणार इतक्यात ऋषी गौतमांच्या स्पर्शाने ती गाय मरून जमिनीवर मृत होऊन पडली. गौहत्येचे विलक्षण पाप ऋषी गौतमांनी केले असा कांगावा करत त्या दुष्ट मुनींनी आश्रमात गोंधळ माजवला. ऋषी गौतम स्तब्ध झाले. त्यांनी डोळे मिटून गायत्री मातेचे ध्यान सुरू केले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दिव्य शक्तीने ऋषी गौतमांनी जाणले की ही गोमाता खरी नसून हा दुष्ट मुनींचा अहंकार आहे. हे कपट आहे. आपल्या घरी आश्रित असलेल्या मुनीचे हे कृत्य पाहून ऋषी गौतम दुःखी व क्रोधित झाले. त्यांनी कमंडलूतील जलशिंपडीत शापवाणी उच्चारली. हे मुनिजन, ज्या कपट बुद्धीने तुम्ही हे डाव रचत आलात, ती बुद्धी आजपासून तुम्हास देवी गायत्रीचे पूजन करू देणार नाही. तुम्ही एकत्रित केलेली सर्व वेदशक्ती नष्ट होऊन तुम्ही शिव किंवा पार्वतीचे कोणतेही पूजन करू शकणार नाही. तुम्हीच नव्हे तर तुमच्या भावी पिढ्या देखील ह्यापासून वंचित राहतील. सर्व मुनिजन या शापवाणीने भानावर आले. आपण काय करत आहोत किंवा केले आहे याची त्यांना जाणीव आणि लज्जा वाटू लागली. पश्चातापाने ते दग्ध झाले. गायत्री मंत्राचे विस्मरण होताच त्यांना अधिकच भकास वाटू लागले. सर्वांनी ऋषी गौतमांची क्षमा मागितली. ऋषी गौतमांचे चरण पकडून ते माफी करता रुदन करू लागले. त्या मुनींच्या पत्नी देवी गायत्रीला अभिवादन करत ऋषी गौतमांना विनवू लागल्या. तो विलाप पाहून ऋषी गौतम द्रवले. ते म्हणाले, एकदा दिलेला शाप मी पुन्हा परत घेऊ शकणार नाही. ह्या पापातून विमुक्त व्हायचे असेल तर त्या शिवशंभोंची मनापासून भक्ती करा. तेच तुम्हाला यातून मुक्त करतील. त्यांना शरण आलेला कोणीही विनमुख जात नाही. तो भोळा शंकरच तुम्हाला मार्गदर्शन करो. शिवशंकराला तीव्र व्रताने आराधना करून मुनींनी प्रसन्न करून घेतले. त्या मुनीची कथा भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघांनी ऐकून घेतली. भगवान शिवाच्या संमतीने भगवान विष्णू म्हणाले, हे मुनीवर, तुम्हाला शापमुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. तुमचा गुन्हा अक्षम्य आहे.
केवळ ऋषी गौतमांनी सांगितलेली आराधना करून आणि खरा पश्चाताप होतो आहे हे जाणून तुम्हाला मानव योनीत जन्म घ्यावा लागेल. माझी पूजा करून प्रसन्न करून घ्यावे. तदनंतर हे शाप निर्मूलन होईल. गुरुदेव, केवळ ऋषी मुनींना नाही पण देवांना देखील ऋषी गौतम आदरणीय व महर्षी होते असे आम्ही ऐकून आहोत. हे सत्य आहे का? कुमार वामनाने विचारले. स्मितहास्य करीत ऋषी आर्यधर्मांनी पुढील घटना सांगावयास सुरुवात केली. भगवान ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली. तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहल्या ठेवले. अहल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला. त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतमांना आपले आध्यात्मिक गुरु मानणारा राजा इंद्र आता काहीच करू शकत नव्हता. देवी अहिल्याचे विचार काही त्याच्या मनातून जाईनात. त्याने देवी अहिल्या महर्षी गौतम यांच्या आश्रमात राहत असताना तिच्यावर पाळत ठेवली. रोज सकाळी ऋषी गौतम नदी किनारी स्नानास जात. ती वेळ ठराविक असे. त्या शांत समयी केवळ एक कुक्कुट आरवल्यानंतर ऋषी गौतम नदी किनारी जाण्यास निघाले. सुंदर अहिल्याच्या अभिलाषेने तीच वेळ देवराज इंद्राने हेरली. ऋषी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून कपटी इंद्राने ऋषी गौतमाचा वेश धारण केला. आपले स्वामी भल्या पहाटे इतक्या लवकर परत आले हे पाहून देवी अहिल्या चकित झाली. आपल्या सोबत ह्या वेळेस प्रणय करायची इच्छा असलेले स्वामी गौतम पाहून तिला मनात शंका आली. तरीही हुबेहूब ऋषी गौतम असलेल्या देवराज इंद्राला ती ओळखू शकली नाही. कपटाने देवराज तिच्याशी प्रणय करून कुटीतून बाहेर पडताच समोर ऋषी गौतम आले. आपला बहुरूपी पाहताच त्या ऋषी गौतमांना घडला प्रकार लक्षात आला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला नपुंसक होण्याचा शाप दिला. देवी अहिल्या कुटी बाहेर आली. समोर हुबेहूब 2 ऋषी गौतम पाहून ती खऱ्या स्वामींना ओळखून त्यांच्या पायावर कोसळली. हे आर्य, मला या वर्तनाची शंका आली पण मी नाही ओळखू शकले. ऋषी गौतम म्हणाले, देवी अहिल्या, कपट नेहमीच लपून येतं. आपल्या अंतर्मनातून तुम्ही मला जाणू शकला नाहीत याचे आम्हास दुःख आहे. तुम्ही दगड होऊन राहाल. जोपर्यंत एखादा एकपत्नी पुरुष तुमची या पापातून सुटका करत नाही तोवर तुम्ही अशाच शिळा बनून राहाल. लज्जित इंद्रदेव शापित होऊन देवलोकी परतले. ऋषी आर्यधर्म म्हणाले, हे कुमारांनो, ही देवी अहिल्या शीला रूपात सत्ययुगापर्यंत राहिली. महर्षी विश्वामित्र आपला परम शिष्य साक्षात विष्णू अवतार भगवान राम यांसोबत आश्रमात आले. त्या शिळेतून जन्माला आलेली तुळशी पाहून प्रभू राम अचंबित झाले. त्यांनी विचारले, हे महर्षी, इथे बाकी कुठेच काही नसताना ह्या शिळेतून तुळशी दल कसे उमलले? ऋषी विश्वामित्र उत्तरले, हे एकपत्नी रामा, ही शिळा नसून एक स्त्रीची गाथा आहे. एका पुरुषाच्या कपटाला बळी पडलेली, दुसऱ्या पुरुषाच्या शापाने दग्ध झालेली ही स्त्री तिसऱ्या पुरुषाच्या कृपेने शापमुक्त होण्यास अधीर आहे. अशा पतित स्त्रीला
मुक्त करण्याचे सामर्थ्य फक्त काही सत्पुरुषात असते. या शिळेला पदस्पर्श करून तिला शापमुक्त करण्याचे कार्य या अवतारात आपणास करावे लागेल. हे ऐकून रामाने आपले चरण त्या शिळेस स्पर्शिले. ती शिळा दुभंगून देवी अहिल्या प्रकट झाली. ती उत्तरली, हे भगवान विष्णू, मी आपली आभारी आहे. मानव रूपात येऊन आपण मला दर्शन दिले आहे. मी धन्य झाले. सुरुवातीला मी शापित झाले, तेही माझ्या पतीकडून. माझी चूक नसताना अशी धारणा केलेली मी केवळ आपले नाम जपत आले. अंतर्मुख झाले. साक्षात परमेश्वर भेटीस प्राप्त झाले. हा शाप नसून मला सदैव सुरक्षित कवच देऊन परमेश्वर भेट घडवणाऱ्या माझ्या प्रिय पतिदेवांची, ऋषी गौतम यांची मी सदैव ऋणी राहीन. मी धन्य झाले. आपल्या सर्व आश्रमाचे नव्हे तर पृथ्वी लोकाचे रक्षण करणारे ऋषी गौतम तुम्हा सर्व कुमारांना गुरुकुळात प्रवेश करताना आशीर्वाद देव, अशी प्रार्थना करून ऋषी आर्यधर्म यज्ञवेदीवर आले. त्यांनी कुमार अशोक, प्रल्हाद, वामन आणि केशव यांना वेदीवर बसवले. सोबत मंत्रघोष सुरू केला. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. राजा जयवंत आणि राणी जयवंती या सोहळ्याचे साक्षी झाले. ब्रह्मश्री गौतम यांना वंदन करून तृप्त झाले. गुरुकुलास जायची तयारी सदअर्थी सुरू झाली.